इयत्ता 6वीचा सराव संच 5.1 आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा. एकूण 5 उपप्रश्न आहेत, तर आपण ते सोडूयात. आता एखादी संख्या मूळ अवयवांच्या रूपात लिहिणे म्हणजे मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे. आता पहिली संख्या आहे 69. 69ला 2 ने भाग जाणार नाही, 3 ने भाग जाईल, कारण 6 अधिक 9 15. 15 ही 3च्या पटीत येते संख्या, म्हणून तिला 3 ने निशेष भाग जाईल. आपल्याला लिहिता येईल 3 गुणुले 23. आता पुन्हा या 23चे अवयव पाडूयात, परंतु 23चे अवयव पडत नाहीत, त्यामुळे आपलं उत्तर असेल 3 गुणुले 23. दुसरा प्रश्न आहे 27चे. आता आपण मूळ अवयव पाडूयात, किंवा 27 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहूयात. 27 बरोबर 3 गुणुले 9 त्रिक 27 बरोबर, पुन्हा 9चे अवयव पाडूयात. 3 गुणुले 9 म्हणजे 3 त्रिक 9. याप्रमाणे आपल्याला 27चे मूळ अवयव पाडता येतील. तिसरा प्रश्न 78चे आपण मूळ अवयव गुणाकाराच्या स्वरूपात लिहूयात. 78 बरोबर, आता 78 ही समसंख्या आहे, म्हणून 78ला 2 ने निशेष भाग जाईल. 2 गुणुले 2 ने 78ला भागल्यानंतर आपल्याला 39 मिळेल, म्हणजे 2 गुणुले 39 बरोबर 2 गुणुले 39ला आता 3 ने भाग जाईल. 2 गुणुले 3 गुणुले 13 त्रिक 39 येईल. 13चे पुन्हा मूळ अवयव पडणार नाहीत, त्यामुळं 78 बरोबर 2 गुणुले 3 गुणुले 13. चौथा प्रश्न आहे 126. 126चे आपण मूळ अवयवाच्या रूपामध्ये ही संख्या आपण लिहूयात. समसंख्या आहे. 2 गुणुले 2 ने जर आपण 126ला भागलं तर आपल्याला 63 मिळेल. पुन्हा आपण 63चे मूळ अवयव पाडूयात. 2 गुणुले, आता 63ला 3 ने निशेष भाग जाईल, म्हणून 3 गुणुले 21. 21 त्रिक 63 बरोबर 2 गुणुले 3 गुणुले 21चे अवयव, पुन्हा 21ला 3 ने भाग जाईल. 3 गुणुले 7. 7 त्रिक 21 किंवा 3 7 21. 126 ही संख्या आपण मूळ अवयवांच्या गुणाकार स्वरूपात या ठिकाणी लिहिलेले आहे. हे तुमचं शेवटीचं उत्तर असेल. आता आपण दुसरा प्रश्न अभ्यासूया. खालील संख्यांचे सर्व विभाजक लिहा. एकूण याच्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत, तर ते आपण सोडूया. आता विभाजक लिहिणे म्हणजे काय?
त्या संख्येला किंवा एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी निशेष भाग जातो ते सर्व त्या संख्येचे विभाजक असतात. आता पहिला प्रश्न आहे 18. 18चे आपण विभाजक लिहूया. 18चा सर्वात लहान विभाजक असतो 1. 2 ने 18ला निशेष भाग जाईल म्हणून 2. पुन्हा 3. 3 सख 18. 4 ने 18ला भाग जाणार नाही. 5 ने सुद्धा 18ला भाग जाणार नाही. 6 ने भाग जाईल म्हणून या ठिकाणी आपण 6. पुन्हा 9 ने भाग जाईल. 9 दुने 18 आणि सगळ्यात मोठा 18चा विभाजक असतो तीच संख्या म्हणजे 18. सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या 18. 18चे एकूण विभाजक झाले 1 2 3 4 5 आणि 6. पुन्हा बघा ज्या ज्या संख्यांनी एखाद्या संख्येला निशेष भाग जातो ते सर्व त्या संख्येचे विभाजक असतात. दुसरा प्रश्न आपण पाहूयात. 56चे विभाजक समसंख्या आहेत. सर्वात लहान विभाजक असेल 1. या ठिकाणी आपण लिहूया 1. समसंख्या आहे म्हणून 2 ने निशेष भाग जाईल. 28 दुने 56. 3 ने भाग जाईल का तर 6 आणि 5 11. 3 ने भाग जाणार नाही कारण बेरीज 3च्या पटीत येत नाही. 4 ने भाग जाईल. 14 चोक 56. 5 ने भाग जाणार नाही. 6 ने भाग जाणार नाही. 7 ने भाग जाईल. 7 8 56. 8 ने भाग जाईल. 8 7 56. 9 ने भाग जाणार नाही. 10 ने भाग जाणार नाही. 14 ने भाग जाईल. 14 चोक 56. पुन्हा 28 ने भाग जाईल. 28 दुने 56 आणि सर्वात मोठी संख्या 56. अशा प्रकारे आपल्याला 56चे विभाजक लिहिता येतील. 1 2 4 8 7 8 14 28 आणि 56. तिसरा प्रश्न 120चे विभाजक आता आपण लिहूया. बरोबर सर्वात लहान विभाजक 1. समसंख्या आहे म्हणून 2. 60 ने गुणलं 2 ला तर 120 येईल. 3 ने भाग जाईल. 40 त्रिक 120. 4 ने भाग जाईल. 30 चोक 120. 5 ने भाग जाईल. 24 पंचे 120. 6 ने भाग जाईल. 20 सख 20. 7 ने भाग जाणार नाही. 8 ने भाग जाईल. 15 8 20. 9 ने भाग जाणार नाही. 10 ने भाग जाईल. 12 10 120. 11 ने भाग जाणार नाही. 12 10 120. पुन्हा 16 ने भाग 15 ने भाग जाईल. 15 8 120. पुन्हा 20 ने भाग जाईल. 20 सख 20 म्हणजे 120. 24 ने भाग जाईल. 24 पंचे 120. पुन्हा 30 ने भाग जाईल. 30 चोक 120. पुन्हा 40 ने भाग जाईल. 40 त्रिक 120. 60 ने भाग जाईल आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे तीच संख्या
120 एक 120. 120 चे विभाजक आहेत 1 2 3 4 5 6 8 10 12 15 20 24 30 40 60 आणि 120. आता आपण चौथा प्रश्न 256 चे विभाजक लिहूयात. बरोबर. सर्वात लहान विभाजक 1, 2 ने भाग जाईल म्हणून 2. 3 ने भाग जातोय का पाहूयात. 6 आणि 5 11 आणि 2 13. 3 ने निशेष भाग जाणार नाही. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी उरत नाही. 4 ने भाग जाईल. 4 सकट 24 आणि 4 चौक 16. 5 ने भाग जाणार नाही. 6 ने भाग जाणार नाही. 7 ने भाग जातोय का ते पाहूयात. 7 नेही भाग जाणार नाही. 8 ने भाग जाईल. 9 ने भाग जातोय का ते पाहूयात. 9 दुने 18. 7 9 ने भाग जाणार नाही. 10 ने भाग जाणार नाही. 11 ने पण भाग जाणार नाही. 12 ने भाग जाणार नाही. 13 ने पण भाग जाणार नाही. 14 ने भाग जातोय का पाहूयात. 14 ने भाग जाणार नाही. 15 ने नाही. 16 ने भाग जाईल. 16 चा वर्ग असतो 256. 17 ने भाग जाणार नाही. 18 ने भाग जातोय का ते पाहूयात. 18 एका 18. बाकी उरेल 7. 18 ने भाग जाणार नाही. 19 ने भाग जाणार नाही. 20 ने नाही. 21 ने नाही. 22 ने नाही जाणार. 23 ने सुद्धा भाग जाणार नाही. 24 ने भाग जाईल. 24 एक 24. 24 ने भाग जाणार नाही. 25 ने नाही. पुन्हा भाग जाईल. 32 ने भाग जाईल. जर आपण 32 ने भाग दिला 16 नंतर 32 ने भाग जाईल. 32 नंतर पुन्हा 64 ने भाग जाईल. 64 नंतर 128 न भाग जाईल. 128 नंतर 256 म्हणजे सर्वात मोठा विभाजक 256. 256 चे विभाजक आहेत 1 2 4 8 16 32 64 128 आणि 256. पाचवं उदाहरण पाहूयात. 67 चे विभाजक आपल्याला लिहायचे आहेत. तर आपल्या लक्षात असलं पाहिजे की 67 ही मूळ संख्या आहे आणि कोणत्याही मूळ संख्येला 1 आणि तीच संख्या असे दोनच विभाजक असतात. अशा पद्धतीने आपण हा सराव संच 5.1 सोडवलेला आहे.